आपण आज बनणार आहे पालक पनीरची भाजी। मी आता इथं पालक घेतलेला आहे। पालक एकदम असा स्वच्छ करून घेतलेला आहे मी। आता पालक मी असा बारीक कट करून घेणार आहे। एकदम असं चाकून मी कट करून घेणार आहे पालक। सगळा पालक आपण आता हा कट करून घेतलेला आहे। आता मी इथं हे बघा पालक पूर्ण आपला कट झालेला आहे। आणि आता इथं मी पनीर पण असं कट करून घेणार आहे। मी पालकाच्या भाजीच्या 2 जुड्या घेतलेल्या आहे आणि पनीर पावशर घेतलेलं आहे। आता मी इथं पनीर पूर्ण आपलं असं बारीक कट करून घेणार आहे। छोट्या छोट्याला फोडी आता करणार आहे याच्या। हे पालकसुद्धा मी आता असा कट करून घेतलेला आहे आणि पनीरसुद्धा आता इथं कट करून घेतलेलं आहे। हे छोट्याला आपलं पूर्ण पनीर असं कट करून झालेलं आहे। आता हे आपण आता गॅसवर कढई मांडलेली आणि कढईमध्ये मी आता पालक टाकणार आहे। हे कढईमध्ये मी आता इथं पालक टाकलेला आहे। पूर्ण पालक मी आता कढईमध्ये टाकून घेणार आहे। हे आणि पूर्ण आता हे मिक्स करून घेणार आहे पालक। हे पूर्ण मिक्स करून घेतलेला आहे पालक। आपला किती म्हणजे वाफळून असं म्हणजे वाफळून घ्यायचा आता आपल्याला पालक। ह्याच्यावर मी आता झाकण मांडलेले। आपल्याला 5 मिनटं झाकण ठेवायचं। 5 मिनटं झालेले आपले। आपण आता झाकण काढलेले आणि भाजी आता मी एका चाळणीमध्येही काढून घेणार आहे आणि ती आता सगळं याचं आपण पाणी असं काढून घ्यायचं। हे पूर्ण मी असं याचं पाणी काढून घेतलेलं आहे आणि पालक आपला एकदम असा थंड झालेला आहे आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे। त्याच्यामध्ये मी 2 मिरच्या टाकलेल्या आहे। आता पूर्ण पालक मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेला आहे आणि आता इथं मी 2 टमाटे घेतलेली आणि टमाटे पूर्ण आता आपण अशी कट करून घेणार आहे। हे अशा बारीक बारीक मी फोडी करणार आहे टमाट्याचे। 2 टमाटे मी आता इथं कट करून घेणार आहे आणि 3 कांदे घेतलेले मी। हे पूर्ण टमाटरसुद्धा आता इथं कट करून झालेले आणि कांदेसुद्धा आता मी कट करून घेणार आहे। असं बारीक कापलं ना मग व्यवस्थित तळल्या जातं ते। हे पूर्ण कांद्याच्या मी अशा बारीक फोडी करणार आहे। आता संपूर्ण कांदे मी इथं कट करून घेतलेले। आता आपण हे पूर्ण आता कांदा मी भाजून घेणार आहे। आता कांदा मी कढईमध्ये टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता थोडंसं आपण तेल टाकणार आहे। 1 उकळी मी तेल याच्यामध्ये टाकून घेतलेले आणि पूर्ण कांदा आपण आता हा भाजून घेतलेला आहे। थोडा कांदा भाजत आला ना त्याच्यामध्ये मग मी टमाटर टाकलेले। टमाटेसुद्धा मस्त अशी मी भाजून घेतलेले आणि त्याच्यामध्ये थोडं मग आपण काजू टाकणार आहे 2-4 आणि पूर्ण आता हे मिक्स करून घेणार आहे आणि हे पूर्ण असं भाजून घेतलेले। आता मी एका डिशमध्ये हे सगळं काढून घेतलेले आणि मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता हा मसाला सगळा काढून घेणार आहे। हे पूर्ण मसाला मी आता काढून घेतला आणि आता मी कढईमध्ये पनीर टाकलेले आणि पनीर आपण आता पूर्ण भाजून घेणार आहे। हे पनीरसुद्धा मी आता इथं पूर्ण भाजून घेतलेले आणि आता मी कढईमध्ये तेल टाकलेले आणि त्याच्यामध्ये आपण आता वाटण काढलेलं त्याच्यामध्ये टाकणार आहे। हे पूर्ण वाटण मी त्याच्यामध्ये टाकलेले आणि पूर्ण आता असं मिक्स करून घेतलेले आणि याच्यामध्ये मी थोडा लसूण टाकलेला आहे। लसूण मी कुटून घेतलेला लसूण त्याच्यामध्ये टाकलेला आहे। आता आपण पालक पनीरचा असा मसाला घेतलेला आहे तो पण त्याच्यामध्ये टाकायचा आणि आता आपण लाल तिखट घेतलेले ते पण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि पूर्ण एकदा असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यावर 5 मिनटं झाकण मांडायचं आणि आपण झाकण एकदा काढीत राहायचं आणि थोडं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये म्हणून मसाला असा खाली मग लागत नाही। हे मस्त असं याला तेल सुटलेलं आहे आता मसाल्याला। ह्याच्यामध्ये आपण पालक केला होता ना बारीक ते पालक त्याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे आणि पूर्ण आता आपण ही मिक्स करून घेणार आहे। हे आता पूर्ण असा मसाला आणि पालक एकदम असं मिक्स झालेलं आहे। आता याच्यामध्ये मी थोडं पाणी टाकलेलं आहे आणि आता याच्यावर 5 मिनटं डबल झाकण मांडून द्यायचं।
हे बघा याचं झाकण मी मांडलेले. आता याला 5 मिनटं झालेले झाकण काढून घेतलेले आणि याच्यामध्ये मी 2 चमचे दही टाकलेले. हे बघा एकदम असं मिक्स करून घ्यायचं आणि मीठ टाकून घ्यायचं आणि डबल एकदा मिक्स करून घ्यायचं आणि आता इथं झाकण मांडलेले. आपली पालक पनीरची भाजी अशी मस्त अशी तयार झालेली. त्याच्यामध्ये आपण आता पनीर टाकून देणार आहे. पनीर मी तळून घेतलं होतं. हे बघा आता पूर्ण पनीर मी त्याच्यामध्ये टाकलेले आणि पूर्ण मिक्स करून घेतलेले. हे बघा एकदम मस्त अशी आपली पालक पनीरची भाजी तयार झालेली. आता याच्यामध्ये मी थोडा कांदा तळून घेतलेला आहे. थोडा कांदा तळून त्याच्यात टाकलेला पालक पनीर आपली भाजी